आज दुपारीच ना सगळ्यांचा दिंडीगडावर जाण्याचा प्लॅन ठरला होता, कारण आज पाऊसच नव्हता. आता चिमणी सोबत असल्यामुळे जेव्हा पाऊस नसतोय ना तेव्हाच फिरायला जाण्याचा प्लॅन करतोय. असल्या पावसाच्या वातावरणामध्ये ना प्रचंड ऊन पडलं होतं आणि चिमणी तर खुश होते, कारण तिला फिरायला जाम आवडतं ना. आणि पेट्रोल टाकण्यासाठी थांबलं होतं तर चिमणीची तिथं अशी काही मज्जा चालू होती. आणि रोड बंद असल्यामुळे ना हे लोक अशा कुठल्या कुठल्या रोडनं घेऊन चालले होते आम्हाला. आता हा बघा भिवंडीचा पाईपलाईनचा रोड, नुसती इथून तिथून ना पाईपलाईनच आहे आणि झाडे तर एवढे आहेत ना, प्रचंड हवा सुटली होती. आणि मधून मधून गेले ना असे काही रोड लागतात दिंडीगडावर जाण्यासाठी. पाईपलाईनच्या खालून वगैरे चालू होतं जायचं. आणि त्यात पावसामुळे तर रोडांची अवस्था अशी काही झालेली आहे, गाडी तर घसरतच होती नुसती. आणि माझ्या वजानं काही गाडीवरी चढतच नव्हती. मग चिमणीच्या पप्पानी मला उतरवलं आणि चालत नेली गाडीवरी. माझी तर हालत खराब झाली चालून. मग घेतले जरा पाणी पिऊन. चिमणी तर एवढी दमली होती ना, जणू काही तीच चालली होती. नंतर निम्म्यामध्ये नावरून मामा न्यायला आला आम्हाला, कारण शंकर मामाची खटारा काय वरी चढत नव्हती. शंकर मामा आमची गाडी घेऊन गेला होता. आणि तिथे लोकेशन तर एवढं भारी होतं ना, सगळीकडे हिरवं हिरवं. मग लगेच काय फोटो आणि व्हिडिओज काढून घेतले. तेवढ्यामध्ये शंकर मामा आला बाबा आमची गाडी घेऊन. मग पुन्हा गडावर जाण्यासाठी निघालो सगळेजण. रोड सगळे खराब झालेत पण व्ह्यू एक नंबर होता. सगळी पोहोचलो होतो गडावर. आणि मामा बायको झाल्यानंतर बायकोची पर्स आणि लेकरू कसं सांभाळायचं त्याचं प्रॅक्टिस करत होता. मग सगळी एकत्र आलो आणि निघालो गडावर जाण्यासाठी. चढू चढू पायाची अवस्था तर माझी लय बेकार झाली होती, कारण चढण्यासाठी रोड असे काही होते. म्हटलं तब्येत बारीक आहे तवरच गडावर जाऊन यावं, नंतर ढोली बिली झाले चुकून तर काय चढायला यायचं नाही बाबा. आणि वरी हवा तर एवढी चालू होती, चिमणीचे केस बघा कसे उडतायत. साईड हटिये मॅडम को आने दीजिए. चिमणी तर आज खूपच जास्त खुश होती. दिंडीगडावर आहे महादेवाचं मंदिर, त्याच महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आज आम्ही सगळे आलो होतो. गर्दी काय एवढी नव्हती, मग मस्त असं दर्शन करून घेतलं सगळ्यांनी. आणि पहाडीवरून ना भिवंडीचा असा काही व्ह्यू दिसत होता बघा. आता चालू चालू सगळेजण दमले होते, मग खाऊ घेऊन गेलो होतो सोबत, तो काढला. त्यांनी नुसतं चटर बटर असलंच घेतलं होतं खायला. सगळ्यांचं खायचं काम चालू होतं, पण चिमणीचं काम चालू होतं मज्जा घ्यायची हवेची, कारण तिथे एवढी जास्त हवा होती ना, चिमणी खूप जास्त एन्जॉय करत होती. आणि तिथेच ना आम्हाला हे कुत्र्याचं छोटंसं पिल्लू भेटलं, जे माझ्या भावासारखंच एकदम क्यूट दिसत होतं. आता यांचा व्हिडिओ शूट चालला होता, तेवढ्यामध्ये लावली पावसानं हजेरी. मग पळाले सगळेजण खाली. आणि आमच्या मॅडमना बसायला पप्पांनी खुर्ची घेतलेली आहे, त्याच्यावरच बसून आमच्या मॅडम हवा करत होत्या आज. आणि घरी आल्यानंतर आमच्या चिमणीचा छोटासा पंखा ना चिमणीला भेटायला आला होता, पण पंखा जरा जास्तच लाजत होता, काय बोललाच नाही आम्हाला.